हॅलो नमस्कार मित्रांनो, तुम्ही देखील तुमच्या गावामध्ये योजना दूत या भरतीसाठी अप्लाय केला असेल तर मित्रांनो एवढ्याच्या माध्यमाने आपण पाहणार आहोत तुमच्या फॉर्मचं स्टेटस. म्हणजे तुमचा फॉर्म या ठिकाणी 72 न झाला, या ठिकाणी तुम्हाला आता चेक करून घ्यायचं आहे. मित्रांनो आता या ठिकाणी जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला कशाप्रकारे करणार आहे ते सुद्धा सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बिना स्किप करता शेवटपर्यंत पाहायचं आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पर्यंत चाला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्यायचं आहे. कारण की मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. चला तर आता तुमचं जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये गुगल हे ब्राउझर ओपन करायचं आहे. गुगल हे ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा काही प्रकारे आता सर्च करून घ्यायचं आहे महायोजनादूत.org. त्यानंतर तुम्हाला जी एक नंबर वेबसाईट दिसते त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता मित्रांनो अशा काही प्रकारे आता वेबसाईटचं इंटरफेस तुम्हाला शो होणार आहे. तर मित्रांनो ही जी लिंक आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता वेबसाईटचं अशा काही प्रकारे इंटरफेस शो होणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसते, एक म्हणजे रजिस्टर आणि त्याच्यासमोर आहे लॉग इन. तर मित्रांनो तुम्हाला लॉग इन या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. कारण की मित्रांनो आपलं अगोदर रजिस्टर झालं आहे, त्यानंतर आता आपण लॉग इन करणार आहे. त्यानंतर तुम्हाला आता यूथ या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे. यूथवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला वेबसाईटचं अशा काही प्रकारे इंटरफेस होणार आहे. या ठिकाणी आता तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. जर मित्रांनो तुमच्याजवळ तुमचं लॉग इन आय डी आणि पासवर्ड असेल तर तुम्ही लॉग इन करू शकता. जर तुम्ही तुमचं जर काय पासवर्ड विसरला असेल तर तुम्हाला आता 2 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी आता 2 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही पासवर्डची गरज पडणार नाही. तुम्ही डायरेक्ट आता तुमच्या ईमेलवरती जो काही OTP येईल तो OTP टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. मी सुद्धा अशा काही प्रकारे आता लॉग इन करणार आहे. सर्वात प्रथम मी माझा रजिस्टर ईमेल आय डी टाकणार आहे. त्यानंतर आय एम नॉट रोबोट या पर्यायावरती क्लिक करणार आहे. त्यानंतर माझ्या ईमेल आय डीवरती जो काही OTP येईल तो OTP टाकून मी या ठिकाणी लॉग इन करणार आहे. तर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला गेट OTPचा पर्याय आला आहे. तर यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवरती जो काही OTP आला आहे तो OTP तुम्हाला आता या रेकॉर्डमध्ये फिल करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता या ठिकाणी आपल्या मोबाईलवरती आपल्याला एक OTP आला आहे. तो OTP तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे. तर अशा काही पद्धतीने तुम्हाला तुमचा जो काही OTP आहे तो टाईप करून घ्यायचा आहे. OTP टाकून झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता आपलं लॉग इन सक्सेसफुली झालं आहे. त्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी डॅशबोर्ड या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे. जेणेकरून तुमचे जे काही सर्व प्रोफाईल आहे या ठिकाणी आता ओपन होणार आहे. तर मित्रांनो अशा काही पद्धतीने तुम्हाला डॅशबोर्ड ॲपवरती क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आता प्रोफाईलवरती आल्यानंतर तुम्हाला चेक करायचं आहे तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये सर्व माहिती बरोबर भरली आहे की नाही. त्यानंतर 2 नंबरचं ऑप्शन आहे मॅचिंग जॉब्स, ज्यामध्ये तुम्हाला आता सर्वांना माहिती आहे तुम्हाला तुमचं जॉब कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे. तर एकदा सांगतो, सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं जे काही जिल्हा आहे तो निवडायचा आहे. त्यासमोर आहे ब्लॉक म्हणजे तुमचा तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमचे ग्रामपंचायत म्हणजे तुमचं गाव निवडायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा जॉब अप्लाय करायचा आहे. त्यानंतर सर्च करायचं आहे. तुमच्या गावामध्ये वॅकन्सी शिल्लक असेल तर तुम्हाला अप्लायचं बटन दिसतं आहे, ते अप्लायवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस कशाप्रकारे चेक करायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह झाला आहे का डिसअप्रूव्ह झाला आहे हे ठिकाणी तुम्हाला कळणार आहे. तर पाहू शकता या ठिकाणी आता सर्वात प्रथम ॲप्लिकेशन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये तुम्ही ज्या ज्या गावाला अप्लाय केलं आहे ते गावाचे नाव तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत. मित्रांनो या ठिकाणी तुम्ही 3पेक्षा जास्त गावाला अप्लाय करू शकत नाही. या ठिकाणी 3 गावाचा क्रायटेरिया आहे, ज्यामध्ये तुम्ही 3 गावाला अप्लाय करू शकता. मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आपण कोणकोणत्या गावाला अप्लाय केलं आहे ते गावाची सर्व माहिती या ठिकाणी ओपन स्वरूपात आपल्यासमोर आले आहे. त्यासमोर मित्रांनो आता जर तुम्हाला तुमचं जे काही तुमची प्रोफाईल जर या ठिकाणी डिलीट करायची असेल, म्हणजे तुम्हाला तुमच्या या गावामध्ये जर अप्लाय करायचं नसेल तर तुम्हाला विड्रॉल या पर्याय दिसतो आहे. विड्रॉल या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता या गावामधून तुमचा फॉर्म हा कॅन्सल होणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही दुसऱ्या गावाला सुद्धा अप्लाय करू शकता. तर मित्रांनो अशा काही प्रकारे जर तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस, यामध्ये जर तुमचा जॉब आपल्याला जर दाखवत असेल तर तुम्हाला या ठिकाणी कोणतीही काळजी करायची गरज नाही. कारण की मित्रांनो जसं तुमचं सिलेक्शन होईल त्यानंतर तुम्हाला एक मेल येईल, ज्यामध्ये तुम्हाला कळणार आहे तुमचं ॲप्लिकेशन हे सिलेक्शन झालं आहे आणि तुम्हाला आता जॉईनिंगसुद्धा मिळणार आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्व काही डिटेल येणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला मेलमध्ये करणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला डेमोसाठी आता मेल दाखवतो आहे. अशा काही पद्धतीने तुम्हाला योजनादूतकडून एक मेल येणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमचं जॉईनिंग डेट वगैरे सर्व माहिती या ठिकाणी करणार आहे. तर मित्रांनो असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळू शकता. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.